नागपूर शहरातील नंदनवन परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे। NIT गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टीवर जुगार खेळणाऱ्या तब्बल 18 जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहने मिळून 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास नंदनवन पोलिसांकडे सुरू आहे। 4 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अधिकारी नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की NIT गार्डन दर्शन कॉलनी परिसरात काही इसम सट्टापट्टीवर जुगार खेळत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नमूद ठिकाणी धाड टाकली। धाडी दरम्यान अक्षय प्रकाश शिंदे वयवर्ष 34 आणि जावेद शेख, हकीम शेख वयवर्ष 40 यांच्यासह एकूण 18 आरोपी सट्टापट्टी पैशांची बाजी लावताना पकडले गेले। पोलिसांनी घटनास्थळावरून रोख 32,590 रुपये, 11 मोबाईल फोन, 3 दुचाकी वाहने आणि अन्य साहित्य असा एकूण 3,42,590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात आरोपींविरुद्ध कलम 12A महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास आणि कार्यवाहीसाठी सर्व आरोपींना नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। आयुक्त नागपूर शहर श्री रवींद्र सिंगल यांनी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे दिसून आल्यास त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेशित केलेले आहे। त्यानुसार आम्ही गस्त करीत असताना NIT गार्डन KDK कॉलेज रोड या ठिकाणी एक सट्टापट्टीचा जुगार चालत असताना दिसून आला। त्या ठिकाणी आम्ही रेड कारवाई केली असता सट्टा चालवणारे 2 प्रमुख आरोपी आहे अक्षय शिंदे आणि जावेद शेख, तसेच इतर 16 लोक त्या ठिकाणी सट्टा खेळण्यासाठी आले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान त्यांच्याकडून 3,42,000ची कॅश आणि 32,000 रुपये कॅश, 11 मोबाईल आणि 3 मोटरसायकल असा एकूण 3,42,590चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे।